शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये थेट जमा करण्यात येते। त्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे। महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून शेतकऱ्यांना आता एकूण दरवर्षी 12,000 रुपये मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यातील 4,84,550 शेतकऱ्यांच्या खात्यावर 96.91 कोटी रुपयांचे अनुदान आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालं आहे। याबाबत अधिक माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे। नमस्कार। आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही लागू झाल्यानंतर आतापर्यंत आपण 17 हप्ते त्या योजनेचे शेतकऱ्यांना दिलेले आहेत। 17वा हप्ता आपण जिल्ह्यातल्या 4,84,550 शेतकऱ्यांना 96.91 कोटी रुपयाचं अनुदान आपण या PM किसान योजनेच्या माध्यमातून दिलेलं आहे। आणि तेवढ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचं अनुदानसुद्धा ह्या सर्व शेतकऱ्यांना दिलेलं आहे। आता पुढचा जो 18वा हप्तासुद्धा आपल्याला ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत मिळण्याची अपेक्षित आहे। आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण साधारणतः ज्या काही लोकांचं प्रलंबित आहे, EKYC न केल्यामुळे असेल किंवा आधार सीडिंग न केल्यामुळे असेल किंवा काही लोकांना पूर्वी अपात्र केलं होतं काही कारणामुळे त्यांना पात्र करण्याचा विषय असेल किंवा लँड सीडिंग असेल, अशा काही कारणामुळे एक साधारणतः 20-25 हजार शेतकरी अपात्र आहेत साधारणतः जिल्ह्यामध्ये। त्या शेतकऱ्यांचंसुद्धा आम्ही युद्ध पातळीवरती ते काम पूर्ण करून घेऊन येत्या हप्त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ह्या दोन्ही योजनेचा लाभ मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आमचा सुरू आहे। शेतकऱ्यांना मी आवाहन करणार आहे की ज्यांचे हप्ते 17वा हप्ता ज्यांना पडलेला नाही त्या शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, आपल्या गावातलं जे कॉम्प्युटर सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन नेमकं कोणत्या कारणामुळे आपण आपलं हप्ता प्रलंबित आहेत, नेमकं तिथे आपल्याला कॉम्प्युटरमध्ये ओपन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर दिसतंय की आपलं EKYC पेंडिंग आहे की आधार शेडिंग पेंडिंग आहे की लँड शेडिंग पेंडिंग आहे किंवा आणखीन कोणतं कारण आहे तिथे स्पष्ट होतं आहे। आणि मग त्या कारणाची पूर्तता प्रत्येक कॉम्प्युटर सेंटरवरला नेमकं काय करायचं ते माहीत आहे, तर त्यांच्या गायडन्सखाली आपण त्या कारणाची पूर्तता करून घ्यावी जेणेकरून आपला हप्ता आपल्याला निश्चितपणे मिळेल। PM किसान योजनेचे सर्व लाभार्थी शेतकरी नमो सन्मान योजनेसाठी पात्र केले आहे। त्यानुसार जिल्ह्यातील 4,84,550 शेतकऱ्यांना नमो सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे। ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या शेतकऱ्यांनी महासेवा केंद्रात जाऊन किंवा आपले सरकार या पोर्टलवर जाऊन लाभार्थ्यांनी या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक या कागदपत्राचे आधारे बँकेत जाऊन आपले बँक खाते आधार क्रमांकांशी जोडून DBT सुविधा प्राप्त करून घ्यावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी केले आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।